समती घ्यायच्या परवानगी आहे काय कापूस आहे काय खर्च आहे काय नाही शेतकऱ्यांना डायरेक्ट पाण्यात आवरलं सारं बिघड आता पाणी झालं पाण्यात पीक गेलं आम्ही पाण्यातच गेलो आता गेल्यासारख्या सरकारला दाग येईल। औरंगाबाद जिल्ह्यातलं हे वैजापूर नावाचं गाव आहे आणि या गावातली ही जी शेती आहे ती आपण बघू शकताय की या शेतामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि याच शेतामध्ये बसून ही शेतकरी तर दहाय मोकलून रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इकडेही मी शेत दाखवू शकतो आपल्याला, स्वतः शेतामध्ये चाललेलो आहे आणि किती खोलवरती या ठिकाणी पाणी साचलंय, जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नाही। या ठिकाणचं जे सगळं पीक आहे ते पीक सगळंच्या सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे अशी स्थिती आहे। त्यामुळे हे सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागले। या परिसरामधलं कापसाचं पीक आहे, सोयाबीनचं पीक आहे किंवा मका आहे, हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या चिखलामध्ये हा शेतकरी आपण बघू शकताय की अगदी हवालदिल होऊन बसलेला आहे। काय स्थिती आहे काका? सगळं पीक गेलं आमचं पाण्यात बरखास्त झालं, पुरी पाण्यात आपल्या 1 हेक्टर जमिनी पुरी पाण्यात ही। आम्हाला सरकारनं दिवाळीच्या 8 दिवस आत आम्हाला द्यायला पाहिजे ना, आम्हाला नुकसान भरपाई घ्यायची तर आमच्या लेकरा बाळा दिवाळीच्या सण खातीने तर आमच्या लेकरा बाळाला सुद्धा काही नाही, मुखात काहीच जाणार नाही, आमच्या लेकरा बाळाच्या अन्नाचा कण जाणार नाही। हे शेतकरी काय करा शेतकऱ्यांना? कधीपासून पाऊस पडतोय, कधीपासून पाणी? 4 महिन्यापासून पाऊस पडेल आहे, पहिले 1 महिना पाणी नव्हतं, 3 महिन्यापासून सारखं शेतात पाणी आहे माया। 3 महिन्यापासून पाणी आहे शेतात सांगतात। दुसरे एक शेतकरी आहे, त्यांचं शेत अगदी लागून शेजारी आहे शेत आणि त्यांच्या सुद्धा शेतामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे। किती एकर जमीन आहे तुमची, काय अवस्था आहे? माझी 4 एकर जमीन आहे आणि 1 एकर मका केलेली, मी मका बी माझं पूर्ण नुकसान झाले आणि कपाशीचं 3 एकर क्षेत्र आहे आणि खर्च भरपूर झालेला आहे। त्याचं उत्पन्न निघाला, मी मका मार्केटला नेली, त्याला कोंब फुटले, त्या मक्याला बी कोणी विचारी ना आणि त्यात आता पुणे कपाशीचा या नुकसान झालेली, काय करायचं आम्ही? पोराचं शिक्षण हे सगळं कुठून काढायचं आम्ही? आमचा पूर्ण खर्च झालेला आहे, काय करायचं आम्ही? हे काय सरकारला काही जागे ना, हे म्हणते पंचनामे, यांना पंचनामे काही त्यांना या अटी बिटी काही लावायला नाही पाहिजे। या अटी जर लावले ना, ह्या दिवाळी आली, 2 महिन्यावर दिवाळी आली, कसं आम्ही खर्च करायचा? हे पंचनामे यांचे चालतील 6 महिने लागतील, तर आम्ही काय करायचं? या सरकारला काय करायचं? हे कापूस आता याला मोठा भाव आहे, माझी मक्याचं नुकसान झालं, 2 ट्रॅक्टर मका तिथं मार्केटला मी पिकनिक टाकून दिली, त्या मक्याला कोणी विचारायचं? साहेब आता काय करायचं? सरकार झोपला का काय? हे कृषी मंत्री झोपले का? याला काही शेतकरी याला काय काळजी नाही? हे मुख्यमंत्री व्हायच्या अहवाल हे दौरे करीत होते आणि पाऊस पडला तसा शेतकरी हा आत्महत्याची याच्या मागं लागला, तिथं उत्पन्न पुरा बसलाय आणि हा मुख्यमंत्री याला घर सोडणार, याचा बंगला सोडणार, हा तिथं बसला, एका शेतकरी मेला का जगला काय? याला काय गेलं? या खुर्चीवाल्याला, या राजकारणी लोकांना, या कृषी मंत्री बी झोपला, हा शेतकरी असं ते राज्याला शेतकऱ्याची काळजी आहे पण या आम्हाला दिवाळीच्या आत आम्हाला नुकसान भरपाई भेटला पाहिजे आणि आम्हाला कोणत्या ज्याची काळजी नको। शेतकरी आहे हा कसा आहे? शेतकरी हा शेतकऱ्यावर सगळा भारत देश चालतो, शेतकरी उत्पन्न करतो, शेतकरी पुरा धान्य पिकवतो आणि त्याचा आपला भारत देश चालतो। हे मंत्री सुद्धा शेतकऱ्याच्या अन्न जगते हो, या मंत्र्याला शेतकऱ्याची काही जाण नाही। हे मंत्री आपण शेतकरी आपला कराय नक्कीच ही अशी अत्यंत वाईट अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची झालेली पाहायला मिळते।